एव शृणुः यत् अहम प्रियमाणाय ते हितकाम्यया वक्ष्यामि. या श्लोकाचा सरळ अर्थ भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, मी तुला हे ब्रह्मज्ञान पुन्हा पुन्हा सांगणार आहे, ते तू अत्यंत श्रद्धेनं श्रवण कर. त्याचं कारण आहे, एक तर तू माझ्या प्रेमाचा विषय आहे म्हणून पुन्हा सांगतोय, तुझ्या ते हिताला कारणीभूत आहे म्हणून सांगतोय, आणि माझं जे सांगणं आहे ते परमश्रेष्ठ वाक्य आहे, ब्रह्मज्ञान आहे, आणि म्हणून ते मी तुला पुन्हा सांगतोय, तर ते तू श्रवण कर. हा श्लोक ग्रंथराज गीतेच्या 10व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाचा आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्याप्रमाणे या ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायापासून 9 अध्यायापर्यंत त्याला पूर्वखंड म्हटलेला आहे, आणि 10व्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत हे उत्तरखंड आहे. म्हणून उत्तरखंडातला हा पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक. पूर्वखंडातला पहिला अध्याय जसा पहिला अध्याय आहे, तसा उत्तरखंडातला पहिला अध्याय म्हणजे 10वा अध्याय हा पहिला अध्याय उत्तरखंडातला. ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात, आता आपुलेनी कृपा प्रसादे मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखानिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, मी पूर्वखंड विनोदे वाखानिले, इथून मागे 9 अध्यायापर्यंत मी पूर्वखंडाचं व्याख्यान केलेलं आहे, आणि आता यानंतर मी जी सुरुवात करणार आहे ना, ही उत्तरखंडाला सुरुवात करतोय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आता एवम नव हे अध्याय पहिले म्या मती सारिखे वाखानिले, आता उत्तरखंड उपाइले ग्रंथाचे ऐका. श्रोत्यांकडे पाहून ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, माझ्या मतीप्रमाणे मी 9 अध्याय म्हणजे पूर्वखंड सांगितलेला आहे, आता उत्तरखंडाला मी प्रारंभ करतोय, तर तुम्ही ते मात्र नीट ऐका, श्रवण करा. बस, उत्तरखंड उपाइले ग्रंथाचे ऐका. आता पूर्वखंड उत्तरखंड म्हणण्याचं कारण असं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी वा भगवान परमात्म्यांनी या पूर्वखंडात पहिल्या अध्यायापासून 9 अध्यायापर्यंत काय काय सांगितलं याची प्रथम संगती लावली, आणि प्रत्येक अध्यायाचा सारांश, त्याला गोषवारा म्हटलं जातं, तो सांगून नंतर 10व्या अध्यायाला म्हणजे उत्तरखंडाला ज्ञानेश्वर महाराज प्रारंभ करतात. आपणा सर्वांना माहिती आहे, पहिला अध्याय जो आहे तो गीता निर्माण होण्याचं, शास्त्र घडण्याचं एक कारण घडलं. त्याचं कारण आहे, अर्जुन युद्ध करण्याच्या आशेनं रणभूमीवर गेला असला तरीही अर्जुनाने जेव्हा भगवान परमात्म्याला सांगितलं की देवा, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर, शेनयरू भयोर्मध्ये रथम स्थापये मेच्युत, हे अच्युता, या दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर, म्हणजे मला योग्य असा कोणता योद्धा असेल मी त्याच्याशी युद्ध करेन. भगवान परमात्म्याने क्षणार्धामध्ये भीष्माचार्याच्या रथासमोर रथ नेऊन उभा केला असता अर्जुन त्या भीष्माचार्याकडे पाहून एकदम मोहयुक्त झाले, मोहग्रस्त झाले. अर्जुनाच्या मनामध्ये कृतज्ञ बुद्धी निर्माण झाली, आणि अर्जुन म्हणू लागला की देवा, ज्यांनी माझ्यावरती अगणित उपकार केले त्यांच्यावर आता शस्त्र धरणं हे मला कसं शक्य आहे? कारण भीष्माचार्य आमचे पितामह आहेत, आमच्या कुलरक्षक आहेत. बरं, आमच्या या कुलाची वृद्धी करण्याला कारणीभूत भीष्माचार्य आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांचे पिता शंतनू राजा, शंतनू राजाचं पहिलं लग्न गंगेशी झालं. गंगा जेव्हा जेवढे मुलं झाले तेवढे गंगेत टाकून शेवटचा मुलगा तरी मला ठेव म्हणून त्यांनी त्या गंगेला प्रतिकार केला. ती गंगा शेवटी शापमुक्त झाली. शापमुक्त झाल्यानंतर त्यांना दुसरी पत्नी करावीशी वाटली, ती मत्स्यगंधा म्हणा, सत्यवती म्हणा, आणि मग ती मुलगी त्यांच्या पित्याने नाकारली द्यायची. मी तुम्हाला माझी मुलगी देऊ इच्छित नाही, का तर तुम्हाला पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे तो राजाचा मालक होईल, राजा होईल, आणि माझ्या मुलीपासून झालेली संतती ही नोकर चाकर म्हणून राहतील, आणि त्यामुळे यांचं लग्न होत नाही. आपल्या पित्याचं दुःख जाणून भीष्माचार्यांनी नैष्टिक ब्रह्मचर्य राहण्याची, अजन्म ब्रह्मचर्य राहण्याची प्रतिज्ञा केली. मी तुम्हाला वचन देतो की मी लग्न करणार नाही, पण राज्य सांभाळण्याचा पाईक म्हणून मात्र अव्याहत काम करेन, आणि प्रतिज्ञा केली. त्याप्रमाणे वचन दिलं, आणि वचन दिल्यानंतर मग सत्यवतीचं लग्न शंतनू राजाबरोबर झालं. त्यांना त्यापासून 2 मुलं झाले पुढे, की विचित्रवीर्य आणि चित्रांगद. त्यांची लग्न करून देण्याची जबाबदारी देखील भीष्माचार्यांनीच घेतलेली आहे. काशीपती राजाच्या मुली अंबा, अंबिका आणि अंबालिका अशा ह्या 3 मुली त्यांनी आणल्या, जिंकल्या. या 3 मुली संबंधाने भीष्माचार्यांनी विचित्रवीर्य आणि चित्रांगदाबरोबर या अंबिका आणि अंबालिकेचं लग्न लावून
त्यांचा विवाह करविला. नंतर जी आंबा होती ती मात्र त्या दोघांशी लग्न करण्यास तयार नव्हती. तिने भीष्माचार्यांना आग्रह केला. शेवटी परशुरामजींना सांगितलं त्यांचे गुरु. परशुरामाने सांगितलं माझी आज्ञा आहे, शिष्य म्हणून तुला मी आज्ञा करतोय, लग्न कर. त्यांनी सांगितलं माझ्या पित्यांना मी वचन दिलेलं आहे ते मी बदलणार नाही. शेवटी मग लग्न करीत नसाल तर युद्ध करा. त्याने युद्ध स्वीकारलं पण लग्न करणं हे स्वीकारलं नाही. मग ज्या भीष्माचार्यांनी स्वतः आजन्म ब्रह्मचर्य राहून पालन करून आणि आमच्या सर्वांचं रक्षण केलं, कुलवृद्धी वंशवृद्धी केली, देवा तूच सांग आता, अर्जुन म्हणतोय त्यांच्यावर शस्त्र धारण करू. बर, द्रोणाचार्यांच्या बाबतीत विचार केला तर हा पार्थ द्रोणाचा केला. जेने धनुर्वेद मद दिधला, धनुर्विद्येत निष्णात ज्या द्रोणाचार्यांनी केलं आणि त्यांच्यावर मी शस्त्र धारण करू, मग यांना शस्त्राने मारणं, मग मी भस्मासूर आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की जेथीचा कृपालाही जे वरू, तिथेच म्हणे व्यभिचारू, तरी काय भस्मासूर अर्जुन म्हणे. तेव्हा मी युद्ध करणार नाही. मला भीक मागण्याची वेळ आली तरी चालेल. अन्याय होतो, पाप होतं आणि पाप झाल्यावर काय होईल, वर्णसंकर होईल. दुसरी गोष्ट अनेकांच्या स्त्रिया विधवा होतील. दुसरी गोष्ट जे पुण्य करून पितर स्वर्गात गेलेत त्यांना नरकात पचावं लागेल. पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया, यावरून वर्णसंकरकारकही किंवा कुलक्षय कृतम दोषम वगैरे हे प्रकार घडू नयेत. मग यापेक्षा देवा मला भीक मागण्याची वेळ आली तरी चालेल. नकांक्ष विजयम कृष्ण न च राज्यम सुखानिच किम नो राज्यन गोविंद किम भोगेर जीविते नवा. भगवान म्हणतायत. या नियमाने अर्जुनाचं म्हणणं आहे. अर्जुनाने सांगितलं देवा विजय नको, राज्य नको, सुख नको, भिक्षा मागण्याची वेळ आली तरी चालेल. त्यावेळेला अर्जुनाच्या हातून शस्त्र सटकलं. अर्जुनाने रथाच्या खाली उडी टाकली. रोमांचित केस झाले, सर्व घाम आला दरदरून. आणि मग त्या अर्जुनाने उडी टाकल्यानंतर भगवान परमात्मा त्यांना उपदेश करतायत, म्हणजे गीता सांगतायत. हे जे घडलं ते पहिल्या अध्यायामध्ये, म्हणजे भगवान परमात्म्याने अर्जुनाला आता युद्ध करण्यास प्रवृत्त करण्यासाठी जे सांगितलं गेलं नीतीशास्त्र ते गीताशास्त्र आहे. म्हणून हा पहिला अध्याय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहिला जो अध्याय हो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. शास्त्र निर्माण होण्याचं कारण म्हणजे पहिला अध्याय. आता दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्यशास्त्र सांगितलेलं आहे. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे जी 6 शास्त्र आहेत ना, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैषयिक, सांख्य, पातंजली वगैरे, जी 6 शास्त्र आहेत ना त्यापैकी सांख्यशास्त्र दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये अजून अर्जुना हे जे मी तुला युद्ध करायला सांगतो ना त्याचं कारण आहे. म्हटले काय की बाबा तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचं कर्म ठरलेलं आहे. क्षत्रियाने काय करावं याचं कर्म आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तू ज्यांना मारतो असं तुला वाटतं ना ते कधीच मेलेले आहेत. देहाच्या दृष्टीने म्हणशील तर देह नाशिवंतच आहे. आत्म्याच्या दृष्टीने म्हणशील तर आत्मा कसा आहे, अजहा नित्यहा शाश्वतः पुराणहा. आत्मा कधी मरत नाही. नैनम शिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा. आत्म्याला नाशच नाही. देह कधी अविनाश नाही, त्याला नाशच आहे. शरीर जात आघवे ते नाशिवंत स्वभावे. आणि म्हणून अर्जुना तू एक कर. म्हटले काय कर, युद्ध कर. त्याचं कारण असं आहे की कर्म केल्यानंतर मला पाप लागेल ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. कर्म करण्याची रीत सांगितलेली आहे 3-4 अध्यायामध्ये. कर्म कसं कर की असं कर्म कर जे कर्म केलं असता तिथे अहंकार न ठेवता कर्म कर, निष्काम बुद्धीनं कर्म कर. बर, आणि असं जर कर्म केलं ना तर कर्म होऊन तुला पाप लागणार नाही. 4थ्या अध्यायामध्ये ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर वगैरे. 5व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने योग संन्यास सांगितलेला आहे, तात्विक संन्यास. 6व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन केलेलं आहे. बर, 7व्या अध्यायामध्ये 7 प्रश्न सांगितले, मायेचं वर्णन केलं. 8व्या अध्यायामध्ये अक्षरब्रह्म्याचा निर्देश केलेला आहे. आणि 9व्या अध्यायामध्ये ऐश्वर योग सांगितला. 9व्या अध्यायामध्ये ऐश्वर योग सांगत असताना 9व्या अध्यायाचं फार तोंड भरून वर्णन केले ज्ञानेश्वर महाराजांनी, म्हणजे भगवान परमात्म्याने. ते म्हणतायत एकूण जो ज्ञानाचा सारांश होता ना तो वेदामध्ये होता. वेदाचा सारांश महाभारतात आला. महाभारतातला सारांश 700 श्लोक गीतेत आला. आणि 700 श्लोकाचा जो सारांश ज्ञानाचा तो एका 9व्या अध्यायात आलेला आहे. तिथे असं म्हटलेलं आहे, जे शब्द ब्रह्म असंख्याके जे तुला काही अभिप्राव पिके ते तुला महाभारते की लक्ष जोडे. जे अघवाची महाभारत तिथे लाभे श्रीकृष्णार्जुन वाचोक्ती. जे तुला अभिप्राव सातेशती तो एकलाची नवमी. आणि म्हणून नवमीच्या अभिप्राया असं 9व्या अध्यायाचा अभिप्राय देताना ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की असं काही आहे तत्वज्ञान की महाभारतापर्यंत गीतेपर्यंत आलं, 9व्या अध्यायात एकात आलं. 9व्या अध्यायाचं वर्णन काय करावं. राम रावणाचं युद्ध कसं झालं असेल, राम रावणाच्या युद्धानेच त्याला उपमा देता येईल. आकाश कसा असेल, किती मोठा असेल, आकाशासारखंच असेल. समुद्र केवढा असेल, समुद्रासारखाच असेल. गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा राम रावणयोर युद्धम राम रावणयोर युव असं वर्णन केलेलं आहे. तसा 9वा अध्याय कसा असेल तर 9व्या अध्याय सारखाच असेल. यात कोणत्या प्रकारची आणि उपमा देता येत नाही, त्याला निरूपम म्हणतात.
आणि 9वा अध्याय झाल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत एवम नवही अध्याय पहिले. आता मी यापूर्वी पहिले 9 अध्याय मी मती सारिखे वाखानिले. आता म्हणजे वर्तमान कालदर्शक हे पद आहे. आता उत्तरखंड उपायले ग्रंथाचे ऐका. आता बाबांनो श्रोत्यांनो आता उत्तरखंडाला प्रारंभ होतोय, तुम्ही लक्ष ठेवून ऐका. 10व्या अध्यायाला प्रारंभ करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत आता उत्तरखंडामधला हा पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक श्री भगवान वाच भूय एव महाबाहो. संस्कृत मध्ये भूय या शब्दाचा अर्थ आहे पुन्हा ऐक. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत पुन्हा ऐक, पुन्हा ऐक, पुन्हा पुन्हा ऐक. याचा थोडासा एक शंकास्पद एक पहिला टप्पा आहे. पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतो, तू तेच तेच ऐक असं म्हटल्यावर श्रोत्यांना शंका येईल, भगवान परमात्म्याला काही नवीन नवीन येतच नसेल म्हणून तेच तेच त्याचं रिपिटेशन करीत असतील, तेच तेच ऐकलेलं सांगितलेलं पुन्हा पुन्हा सांगत असतील. अहो त्यांना जर नवीन काही आलं असतं तर वेगळं सांगितलं असतं. तेच ज्या अर्थी पुन्हा सांगतायत त्या अर्थी त्यांना नवीन काही येत नसेल असं देवाच्या बाबतीत कदाचित तसं म्हणणं चूक आहे. कशी चूक आहे? देवाच्या बाबतीत हे म्हणणंच संभवेल कसं? भगवंताचं वर्णन करताना असं वर्णन आहे, तो सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुळदिवा तो श्रीकृष्णजी पांडवाप्रती बोलला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तो सर्वज्ञतेचा ओलावा, तो सर्वज्ञानाचा मूर्तिमंत ओलावा आहे. किंवा गवळणीमध्ये वर्णन केलेलं ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखे तो गोवळा. ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखे तो गोवळा. श्रुतीने नव्हे ते लीळा वेदासन कादिका. वेदासन कादिका वेदासन कादिका. छंदे छंदे वेणुवाजे त्रिभुवने घणू गाजे. हे देवाचं वर्णन आहे. ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखितो गोवळा. ब्रह्मविद्येची खान पुतळा मूर्तिमंत जर देव आहे तर देवाला नवीन काही येत नव्हतं हे म्हणणं चूक आहे. बरं देवाला काही येत नव्हतं म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं नाही असं जर म्हटलं तर मग एक म्हणा अर्जुनाला तरी एकदा सांगून कळत नव्हतं, कारण श्रोता अर्जुन होता, वक्ता भगवान होता. अर्जुनाला एकदा सांगून काही कळलं नाही म्हणून पुन्हा पुन्हा तेच तेच सांगत असतील भगवान ऐका ऐका असं आहे नाही. अर्जुनाच्या बाबतीतही हे म्हणणं संभवनीय नाही. अर्जुनाची योग्यता ज्ञानराज माऊलींनी सांगावी. ज्ञात्यांनी ज्ञात्यांचं केलेलं वर्णन हे सार्थ वर्णन आहे, तात्विक वर्णन आहे, यथार्थ वर्णन आहे. ते भावनानिष्ठ नाही, ते वस्तुनिष्ठ आहे. म्हणून वस्तुनिष्ठ वर्णन करताना ज्ञानराज माऊली सारख्यांनी अर्जुनाच्या प्रज्ञेचं वर्णन करावं. हो अर्जुना, अरे बाबा ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. काय म्हणावं, काय उपमा द्यावी तुला, तर तू कोण आहे, तर तू प्रज्ञेचाही पती आहे. आतापर्यंत ऐकल्याप्रमाणे अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे. आतापर्यंत जे खरे ऐकणारे होऊन गेले ना या सर्वांचा तू राजा आहे. परिसनेयाच्या राया ऐके बापा धनंजया. हो अर्जुना, तू परिसनेयाच्या राया. आतापर्यंत जे खरे खरे ऐकणारे होऊन गेले ना त्यांचा अर्जुन राजा आहे. आपला तुमचा आमचा नंबर त्यात नाहीये. मोठे मोठे ऐकणारे होऊन गेले. कोण कोण मोठे, 1-2 त्रोटक नावांची यादी सांगतो मी तुम्हाला. हो, ज्या वेळेला आतापी वातापी आणि इलवल त्यांची कथा सांगितली जाते. बर, अर्जुनाला उपमा देताना ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिलेली आहे, आतापी वातापी आणि इलवल हे 3 दैत्य यांचा कारखाना असा होता. कपटी मायावी. त्यांनी एकाने खानावळ टाकली, एकाने स्वयंपाक बनावं, एकाने दारात उभं राहून गेटमध्ये येणाऱ्यांना नमस्कार करावा, या आमच्या हॉटेलमध्ये घ्या, फ्री ऑफ चार्ज. 1 नया पैसा तुम्हाला त्याचा चार्ज पडणार नाही, त्याचं बिल द्यावं लागणार नाही. किती खा, काही खा, कुठलाही माल ऑर्डर प्रमाणे ताजा स्वच्छ असा तयार असेल. आणि मग कोण आळस करील या भावात. सगळेजण जायचे, पण तो राक्षसी कारखाना होता. ते करायचे काय, एकाने अन्न बनायचं, एकाने वाढायचं, बरं, आणि एकाने माणसं घरात पाठवायची. अन्न रूपाने एक भाऊ पोटात गेला की त्याने म्हणायचं अरे बाहेर ये. बाहेर म्हटलं की तो त्याचं पोट फाडून बाहेर यायचा. मग याचं प्रेत पडायचं आणि तिन्ही त्या राक्षसाने मांसाहार करायचं. आता राक्षसाचं खाद्यच मांसाहार. नवे नवे मांसाहार करणाऱ्यांना राक्षस म्हटलं तर काय फार वावगं ठरेल असं काही नाही. त्यांच्या पॅनलचे म्हटलं तरी चालेल. असा प्रकार आहे. तर राक्षसांचं खाद्य ते मांसाहार, त्याप्रमाणे त्यांनी ते मांस खावं. करता करता ही गोष्ट अगस्ती मुनीच्या कानावरती गेली आणि त्यांनी विचार केला ह्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे, याच मार्गाने गेलं पाहिजे, तेव्हाच हे संपतील. आले, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं, पण तपाचं सामर्थ्य एवढं होतं, आपला हात आपल्या पोटावरून फिरवल्यावर तो जो अन्न म्हणून भाऊ पोटात गेला होता तो मधीच खलास झाला. जो वाढत होता त्यालाही मारून टाकलं. जो बाहेर होता तो पळून गेला आणि समुद्रात लपला.
समुद्रात लपल्यावर आता हा पुन्हा प्रजा उत्पन्न करील आणि राक्षस अशा माळकऱ्यांना पारमार्थिकांना त्रास देतील, म्हणून त्यांनी तो समुद्रच पिऊन घेतला आणि समुद्राबरोबर त्यालाही पिऊन पचवलं, त्याला संपवलं. मग त्या अगस्तीने जसा आतापी इल्वलांसाठी समुद्र एका आचमनात प्राशन केला, ते पूर्वीचे अगस्ती होऊन गेले, पण अर्जुन हा आताचा अगस्ती आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, हो, श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, घोट भरूप आहे एकसरा आघवी यांचा. बस हा दुसरा अगस्ती आहे, प्रति अगस्ती आहे. त्यांनी तो समुद्र प्राशन केला. या अर्जुनाने कोणता समुद्र? भगवान परमात्म्याकडे ज्ञानाचा समुद्र होता, तो एका आचमनाने प्राशन केला, म्हणून हा प्रति अगस्ती आहे. त्या अर्जुनाला एकदा सांगून कळलं नाही. आता म्हणाल तुम्ही अर्जुन सामान्य श्रोता होता, आतापर्यंत ऐकणाऱ्यांचा राजा होता. राजा जनकाने भागवत ऐकलं, हो, त्यांचं वर्णन केलेलं आहे. राजा जनकांकडे पाहून भागवतकार भागवत सांगायचे. बाकीच्यांना असं वाटलं राजाच्याच तोंडाकडे पाहून सांगितलं जातं, मग यांना काहीतरी यांच्यापासून प्राप्ती असेल, म्हणून ते भागवतकारांना कळलं. बरोबर आहे, म्हटले यांचा मोह नाहीसा केला पाहिजे, अज्ञान दूर केलं पाहिजे. मग त्यांनी आपल्या मायावी सत्तेच्या द्वारा त्या मिथिला नगरीला आग लावून दिली. सर्व धडाधडा मिथिला नगरी जळते हे कळल्यावर बाकीचे श्रोते होते ना, ते सर्व आपापलं सामान सांभाळण्यासाठी पळून गेले. धडा 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 प्रवचन सोडून दिले. पण इकडे भागवत चालू आहे. हो, मत्कथा श्रवणे श्रद्धा मदनो ध्यान उद्धवा माझी कथा कशी ऐकावी? राजा जनकाने सर्वांगाचे कान करून ऐकायला सुरुवात केली. तो हलकल्लोळ झाला. त्यांनी सांगितलं, राजा जनका भागवत काय ऐकता? अहो मिथिला नगरी पेटले, चला विझवा, अग्निशामक दलाला फोन करा, जिल्हा परिषदेकडून मागवा अग्निशामक दल आणि विझवा नगरी. त्यावेळेला राजा जनकाचे उद्गार आहेत, मिथिलायाम प्रदिग्धायाम नमे दह्यती किंचन. जे जळतंय ते माझं नाही आणि माझं आहे ते जळत नाही. हो, नैनम दहती पावकहा गीतेत सांगितलंय आणि मे किंचनम दह्यती हे भागवतात सांगितलंय. राजा जनकांसारख्यानी मिथिला नगरी जळते तरी भागवत ऐकायचं सोडलं नाही, याला म्हणतात श्रोता. अशा श्रोत्यांचा अर्जुन राजा होता. असे किती श्रोते? परीक्षिती राजांनी हेच भागवत ऐकून 7व्या दिवशी मुक्ती प्राप्त करून घेतली, उद्धार झाला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7व्या दिवशी उद्धार झाला राजा परीक्षितीचा. बरं, गोकर्ण आख्यान आलेले श्रीमद भागवतामध्ये, गोकर्ण आख्यान. त्यावेळेला आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची पत्नी धुंदुली, मुलबाळ नाही, दारात झाड आहे त्याला फळ नाही, गाईला वासरू होत नाही. प्राण त्याग करायचा ठरवला तर एका ऋषींनी एक फळ दिलं, तुझ्या पत्नीला दे, पत्नी पुत्रवती होईल. ते फळ दिलं, सांगितलं याचा परिणामही सांगितला. पण बायांचा ऐकणार. शेवटी तिने एक बायांची तातडीची बैठक बोलवली. बाई म्हणले काय, माझ्या मालकाने एक फळ आणले आणि त्याचा परिणाम असा आहे की मी पुत्रवती होणार, तेव्हा काय करू, खाऊ का? त्या बायाने सांगितलं, वेडी कुठली अगं, याचा परिणाम एखाद्या चुकीचा असेल, खाऊ नको, गाईला चारून दे. गाईला चारलं. ऋषींचा प्रसाद असल्याने गाईला गर्भधारणा झाली. हिने मग विचार केला, मग मला माझ्या पतीने विचारलं तर? म्हणले काळजी करू नको, तुला मी आयडिया देते, युक्ती सांगते. म्हणले कोणती? हो, तू म्हण मी फळ खाल्लं त्याचा परिणामही झाला, मला नको तितकी मुलं झालीत, आता मला पण मुलगा होणारच आहे, काही दिवसांनी मला मुलगा झाला की मी गुपचूप मागच्या दारून तुला आणून देईल, तू म्हण झाला, मी लोकांना सांगेल मेला. आपल्या दोघीलाच माहिती हे कोणाला बाहेर जाता कामा नये. ठरलं त्याप्रमाणे आणि तिला तो मुलगा आणून दिला. त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. पण ऋषींचा प्रसाद म्हणून गोकर्ण. गोकर्ण म्हणजे काय? गायीपासून पण मुलगाच जन्माला आला म्हणून गोकर्ण, किंवा गायीच्या कानाच्या आकाराचा आकार कानाचा असल्याने गोकर्ण, त्याचं नाव गोकर्ण. तेव्हा त्या धुंदुकारीने पाप केलं, पिशाच्या योनीला गेला. धुंदुकारीची ही योनी बघून यांनी तीर्थयात्रा करून परत आल्यावर त्यांनी सांगितलं, दादा मी तुझा भाऊ आहे, माझा उद्धार कर. मग ब्रह्मवृंदान पुढे प्रश्न मांडला गोकर्णाने, माझ्या भावाच्या उद्धारासाठी मी काय करू? म्हणजे श्रीमद भागवत 7 दिवस वाचा, त्यांना ऐकवा, त्यांचा पिशाच्या योनीतून उद्धार होईल. यांनी वाचलं, त्यांनी ऐकलं, त्याचा परिणाम काय झाला? मुक्त झाले, दिव्य देह प्राप्त झाला. असे जे खरे ऐकणारे होऊन गेले ना आतापर्यंत, त्यांचा अर्जुन कोण आहे? परिसनेयाच्या राया ऐके बापा धनंजया. अर्जुना तू या सर्व ऐकणाऱ्यांचा राजा आहे. आणि मग आता तुला, आता अर्जुनाला त्या कळलं नाही, आता म्हणाल का तरीही की एकदा सांगितलेलं अर्जुनाला कळलं नाही, हो म्हणून भूय येव म्हणजे पुन्हा ऐक, पुन्हा ऐक. संस्कृत मध्ये भूय शब्दाचा अर्थ आहे पुन्हा ऐक. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ अजून वेगळाच आहे, तो सांगतो. या दोन्ही अर्थाने हा भूय हा शब्द नियुक्त केला नाही. मग भगवान म्हणतायत, मी अर्जुना तुला पुन्हा पुन्हा सांगतो, जे म्हणतोय ना त्याचं कारण आहे. आम्ही इथून मागे जे सांगितलं ना ते सांगितलं नाही, मग तुझं अवधान बघितलं, अवधान
तू किती लक्ष ठेवून ऐकतोस म्हणून. हो, अवधान बघितलं. आता याच्यावर ज्ञानोबारायांची टीका ऐका. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले, तव टाचे नव्हे भले पुरते आहे. लक्षात ठेवा, काय झालं, इथून मागे जे आम्ही पूर्वखंड सांगितलं ना, त्यात तुझं अवधान बघितलं म्हणजे तुला ज्ञान सांगितलं असं समजू नको. मग याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, कल्पना करा, एखादी बाई बाजारात जाऊन नवं मडकं खरेदी करते, त्यावेळी ती पहिल्यांदा वाजवून पाहते. एक वेळेला पखवाजांना पखवाज कळणार नाही कमी जास्त कुणीकडून आहे, पण त्या बाईला बरोबर कळतं की मडकं फुटकं आहे की चांगलं आहे. ती टन 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 असं वाजून घेते आणि पुन्हा सांगते त्या दुकानदारांना, कुंभार दादा मडकं घरी नेईल, जर फुटकं निघालं तर परत घ्यावं लागेल. म्हणले हो बाई जा, ने एकदाच. ती घरी आणते, काय करते ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, घटी थोडेसे उदक घालीचे. ती काय करते, पूर्ण तो घट भरत नाही, अगोदर अर्धा अर्धा घट भरून बघते, आणि तो जर छिद्रातून पाझरलं नाही पाणी आणि गळला नाही याची खात्री झाली तर मग ती पूर्ण भरते, नाही तर परत करते. हा पाणी भरण्याला अथवा काही वस्तू भरून ठेवण्याला लायक पात्र नाही, अधिकारी नाही. तसं अर्जुना, मी पूर्वखंडातलं जे ज्ञान आहे ते बुद्धिरूपी घटामध्ये अर्धा अर्ध भरून बघितलं. हो, तुझ्या बुद्धिरूपी घटात म्हणजे अर्धा अर्ध भरून बघितलं. अनावधानाच्या छिद्राने ते पाझरत नाही, गळत नाही याची खात्री करून घेतली, आणि तुझा बुद्धिरूपी घट इतका पक्का आहे याची खात्री झाली. आता मी तुला तुझा घट भरायला काही अडचण नाही म्हणून भूय येव. म्हणजे मी पुन्हा पुन्हा आता तेच सांगतो. याचं कारण आहे, आता खरं ऐकायला प्रारंभ करतो. मे परमम वचः शृणु. ज्ञानेश्वर महाराजांची अजून काही उदाहरण आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, कल्पना करा, अवचितयावरी सर्वस्व सांडीजे, मग चोख तरी तोची भांडारी कीजे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे. अर्जुना, तैसे किरीटी तू आता माझे निजधाम की. आता व्यवहार सांगितलाय. व्यवहार आपल्या घरामध्ये आपल्या कोट्यावधी रुपयाचा व्यवहार आहे आपल्याकडे. आता कोट्यावधी रुपयाचा व्यवहार चालवण्यासाठी आपल्याला एका मुनीमजीची गरज आहे. मग तो मुनीम, तो मनुष्य तिथं ठेवायचा आहे. कोण ठेवावा? कोणीतरी एसटी स्टँडवर भेटला, नमस्कार नमस्कार, आपण कुठले? म्हणे मी विदर्भातला आहे, तुम्ही मुंबईचे. ठीक आहे, कोणीकडे चाललात? म्हणजे नोकरी शोधतोय, चला आमच्याकडे, माणसाची गरजच आहे. आणि म्हणून त्यांना बोलवलं, घेतलं आणि आपल्या कोट्यावधी रुपयाचा अर्थ खातं त्यांच्या ताब्यात दिलं. असं चालेल का? तो जर समजा भ्रष्टाचारी माणसाचा एखादा जर माऊस भाऊ असला तर याचं खातं उलटं पालटं होऊन जाईल, अशी स्थिती आहे. आणि म्हणून त्या वेळेला काय करावं लागेल? ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतायत की आधी त्याला आपल्या घरी आणावं, 1 पैशापासून त्याच्याकडून व्यवहार करून घ्यावेत. काही दिवस गेल्यावरती त्याच्या समोर पैसे टाकून पाहावेत, त्यांनी घेतले नाही, एका नया पैशाची अफरातफर केली नाही, त्याचा आत्मविश्वास झाला की आता हा विश्वासू आहे, खरा खात्रीलायक आहे, आणि मग त्याच्या ताब्यात जसं पूर्णच्या पूर्ण भांडार घर स्वाधीन करावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तैसे अवचितयावरी सर्वस्व सांडीजे. त्याच्या पुढे धन टाकून पाहावं, तो घेत नाही, घरी नेत नाही, भ्रष्टाचार करीत नाही याची खात्री झाली, मग तोची भांडारी कीजे. चोख तरी, चोख शब्दाचा अर्थ असा आहे 2 अर्थांनी. एक तर तो अत्यंत व्यवहारदक्ष असावा, हो, म्हणजे एका नया पैशाची चूक होऊ देता कामा नये, इतका व्यवहारदक्ष. आपल्या सर्वांना माहिती, एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये असा एक मुद्दा आहे. एकनाथ महाराज आपल्या जनार्दन स्वामी श्रीगुरूंचं काम पाहत असताना एक नया पैशाची चूक झाली. पुन्हा पुन्हा बेरजा घ्यायच्या, आकडे घ्यायचे, पुन्हा त्याची बेरीज करायची, पुन्हा ते 1 पैसा कमी पडायचा, परत ते आकडे पुसून टाकायचे, सुरुवातीपासून सर्व आकडे घ्यायचे. असं करता 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 रात्रभर जागले आणि रात्रीच्या 3 वाजता तो 1 नया पैसा हिशोबामध्ये सापडला. सापडल्यावर टाळी वाजवली, सापडला सापडला सापडला. टाळी वाजवल्यानंतर त्यांचे स्वामीजी म्हणजे जनार्दन स्वामी महाराज, एकनाथ महाराजांचे गुरुजी, ते जागे झाले. त्यांनी विचारलं, अरे सापडला सापडला म्हणजे नेमका काय सापडला, कोण सापडला? म्हणजे स्वामीजी, 1 पैसा हिशोबात सापडत नव्हता, आता तो सापडला. त्याचा आनंद झाला. जनार्दन स्वामी हसले. 1 पैसा सापडल्याचा जरी एवढा आनंद, तर तो 1 परमात्मा सापडल्यावर किती आनंद होईल. एकनाथ महाराजांनी सांगितलं, तोही सापडवेल. प्रतिज्ञा केली. मला यासाठी सांगायचं होतं, इतका चोख असावा, व्यवहारदक्ष. 1 नया पैशाची अफरातफर त्याला चालत नाही, बर, चूक चालत नाही, आणि चोख असावा. चोख किती असावा यासाठी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. चोख असावा, किती चोख असावा? एका राजाला दुसऱ्या राजाकडून काही पैशाची अफरातफर अपेक्षित होती, हजारो लाखो रुपयाची. मग त्याने काय केलं, त्या राजाचा जो मुनीम आहे त्या मुनीमजीशी संपर्क साधू आणि इकडचं तिकडे काहीतरी उलाढाल करू असं ठरवलं त्यांनी. मुनीमजी हिशोब लिहित होते आपल्या राजाचा. हिशोब लिहिता लिहिता तो दुसरा राजा त्यांच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं, मुनीमजी मला तुमच्याशी काही बोलायचंय. पण एवढं लक्षात ठेवा, दुसरा राजा एका दुसऱ्या राजाच्या मुनीमजीशी बोलतोय.
कशासाठी बोलतो हे तुमच्या लक्षात आलं ना? हा, मग ठीक आहे. तेव्हा या हेतूने की काहीतरी या राज्याकडून आपण अफरातफर करू, याला काहीतरी लाच देऊ. पण तो मुनीमजी काय करतो ते बघा. हो, त्यांनी सांगितलं की राजे तुम्ही माझ्याशी बोलणार आहात? म्हटले हो. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांबा. 1 मिनिटात काय करणार तू? थांबा तर खरं. थांबवलं त्यांचं बोलणं. याने इकडे एक समई जळत होती, म्हणजे हिशोब लिहिण्यासाठी प्रकाश म्हणून, आणि इकडे एक विझलेली समई होती. विझलेल्या समईत तेल वात होती. पेटत असलेल्या समईमध्ये तेल वात भरपूर व्यवस्थित प्रकाश होता. त्यांनी ती समई विझवली आणि या डाव्या बाजूची समई पेटली, लावली. आणि मग ही समई लावल्यानंतर तो राजा समोर विचार करू लागला, अरे प्रकाश कमी वाटतो म्हणून म्हणावा, तर ही असून ही लावली असती तर काय म्हटलं असतं आपण? एका समईचा प्रकाश कमी वाटतो म्हणून यांनी 2 समया लावल्या. ठीक आहे, पण बरं यात तेल नाही म्हणून ही लावली म्हणावं, तर ही समई भरगच्च तेलाने भरलेली आहे. मग ही विझून ही पेटवण्याचा अर्थ काय असावा? त्यांना असा पेच निर्माण झाला. काय अर्थ असावा याचा? मग थोडा विचार केला आणि थोडा विचार करून तरी समस्या सुटली नाही. त्यांनी ती समई पेटवली आणि पेटवल्यानंतर ही विझवल्यानंतर मग तो मुनिमजी त्या राजांना म्हणाला, राजे आता काय बोलायचं ना, मनसोक्त बोला, भरपूर वेळ चर्चा करा, मला भरपूर वेळ आहे. या राजाने विचारलं, बाबा रे तुझ्याशी चर्चा करण्यापूर्वी मला पहिल्या या शंकेचं उत्तर दे, मला काही कळेना, हा गुंताडा कळेन. ही समई विझवली काय, ही समई पेटवली काय, याचा अर्थ? म्हणले राजे खरं सांगू, माफ करा, या समईमध्ये माझ्या राजाच्या पैशाचं तेल आहे. ते राजाचा हिशोब लिहिण्यासाठी त्या तेलाचा उपयोग करणं, वापर करणं योग्य आहे, गरजेचं आहे. हो, परंतु या समईमध्ये हे माझ्या स्वकष्टार्जित पैशांनी हे टाकलेलं तेल आहे. तेव्हा ह्या तेलाचा माझ्या व्यक्तिगत कामासाठी वापर करणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा माझ्या राजाचं जे तेल आहे हे माझ्या व्यक्तिगत कामासाठी विनाकारण जाळलं जाऊ नये, हे माझ्या पगारातल्या पैशाचं तेल आहे. आता काय बोलायचं ना ते बोला. हो, लक्षात आलं? राजा म्हटला माझं बोलणंच संपलं. हो, बोलणंच संपलं. अरे मला लाखो रुपयाची अफरातफर तुझ्याकडून अपेक्षित होती. जो माणूस 1 नया पैशाचं तेल विनाकारण आपल्या मालकाचं जाळत नाही, तो माणूस अफरातफर काय करील? माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, चोख तरी तोची भांडारी कीजे. इतका चोख असेल तर तुमच्या भांडारगृहात ठेवा. मी म्हणतो असे सेवक निर्माण होतील तेव्हा रामराज्य येईल, नाहीतर राम रावणाच्या गप्पा आणि राज्य राहील रावणाचं. अशी स्थिती आहे. रामाचं राज्य येण्याकरता आपल्या देशात असे विश्वासपात्र आणि व्यवहारदक्ष जेव्हा सेवक तयार होतील आणि असे मालक तयार होतील, महाराज म्हणतायत अशा पद्धतीने चोख तरी तोची भांडारी कीजे. चोख असलेला माणूस जसा भांडारगृहात चालतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत भगवान परमात्म्याने सांगितलं, अर्जुना तुझ्या स्वाधीन हे संपूर्ण ज्ञानाचं भांडार मला करायचं आहे. तेव्हा ह्या भांडारामध्ये जसा, भांडारगृहामध्ये जसा विश्वासपात्र माणूस असावा, योग्य असावा, तसं हे ज्ञानाचं भांडार तुझ्या स्वाधीन करायचं असल्यामुळे मी तुझी इथून मागे ज्ञान सांगून परीक्षा घेतली, योग्य आहे याची खात्री झाली, आणि त्यामुळे आता तुला मी पूर्णतः ज्ञान सांगणार आहे. बुद्धिरूपी घट ज्ञानाने पूर्णतः भरणार आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत भगवान परमात्म्याने पुढे सांगायला सुरुवात केलेली आहे. पण हे सांगत असताना आयशे अर्जुना येऊते सर्वेश्वरे, पाहोणी बोलिला अत्यादरे, गिरी देखोनी सुभरे मेघ जैसा. भगवान परमात्मा अर्जुनाला कसे बोलले अशी कल्पना केली माऊलीने. कसे बोलले असावेत, किती बोलले असावेत? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत एखादा उंच उंच असा पर्वत बघितल्यावरती मेघांना तिथे धो 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 असा पाऊस पाडण्याचा, वर्षाव करण्याचा आनंद व्हावा, तसा अर्जुन या अवधानाचा पर्वत पाहून भगवंत रूपी मेघाला गीता अमृताचा पाऊस पाडण्यात एवढा आनंद झाला. आणि भगवान परमात्मा आत्यादरे सर्वेश्वरे, हो मग बोलू लागले. आत्यादराने सर्वेश्वर परमात्मा बोलतायत. काय बोलतायत? तैसा कृपाळवांचा रावो म्हणे ऐके बा महाबाहो, सांगितलाचे अभिप्रावो सांगेन पुढती. अर्जुना आता या भूयपदाचे व्याख्यान चाललेले. या भूयपदाचे व्याख्यान करीत असताना अर्जुना सांगितलाचे अभिप्रावो सांगेन पुढती. जे यापूर्वी पूर्वखंडात अभिप्राय सांगितला ना अर्जुना, तोच अभिप्राय मी तुला आता सांगतोय, तो मात्र तू नीट श्रवण कर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत प्रतिवर्षी क्षत्र पेरीजे पुष्कळ उदाहरण दिले. पुढता पुढती पुटे देता जोडे वाणीयेची अधिकता, आणि म्हणून सोने पंडू सुद्धा शोधूची आवडे. पुन्हा 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 पूट दिल्याने सोन्याची किंमत जशी वाढते, त्याचा कस वाढतो, त्याप्रमाणे हे ज्ञान तुला पुन्हा 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 सांगितल्याने मला समाधान होतं. पण हे ऐकत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा जरा थोडी कलटणी दिलेली आहे विषयाला. हे सांगत असताना असं समजू नको की मी तुला पुन्हा पुन्हा सांगून तुझ्यावर उपकार करतो, असं काही समजू नको. त्यात माझा स्वार्थ आहे. नाही तर बाबा माझ्यावर देवाचे फार उपकार झाले, मला देवाने ब्रह्मज्ञान सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत
तैसे येथ पार्था तुझा आभार नाही सर्वथा, आम्ही आपुलियाच्या स्वार्था बोलो पुढती. आम्ही माझ्या स्वार्थापोटी मी तुला सांगतो, याचा अर्थ तुझ्यावर मी उपकार करतो असं काही समजू नको. अर्जुनाने विचारलं असावं, किंवा असं वाटू नये अर्जुनाला की देवाचे त्यात काय आहे आणि देवाचा काय स्वार्थ आहे, तुझ्यावर उपकार नाही आभार नाहीत म्हणजे माझ्या स्वार्थापोटी मी तुला सांगतो. तर या देवाचा काय स्वार्थ आहे हा मी दोन प्रकारांनी तुम्हाला सांगतो. लौकिक दृष्टीने एक उदाहरण आहे. आईच्या स्तनात असलेलं दूध हे गोड आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. पण गोड दूध म्हणून त्या आईने ते राखून ठेवावं बर की मुलांना द्यावं? सरळ उत्तर आहे, ते मुलांना द्यावं. बर, गोड आहे म्हणून राखून ठेवावं का? माऊली वर्णन करतायत. आगा स्तनी किर दूध गुढ, ते स्तनाशी नव्हे की गोड. ते दूध गोड आहे, ते दूध गुढ आहे, परंतु ते कोणाला गोड आहे? जो सेवन करीन त्याला गोड आहे. म्हणून चांगलं दूध म्हणून त्या आईने राखून ठेवू नये, मुलाला द्यावं. बरं, मुलांना द्यावं म्हणजे त्या आईने असं म्हणतच राहावं का, मी तुला दूध पाजलं तुझ्यावर उपकार केले, मी तुला दूध पाजलं तुझ्यावर उपकार केले. अशी आई म्हणूच लागली एखादी. आणि मुलगा किती दिवस ऐकेल हे? ऐकून ऐकून एके दिवशी M.Com झालेला मुलगा, MBBS झालेला, LLB झालेला मुलगा, बर तो किती दिवस ऐकेल? त्याची कॅपॅसिटी संपली ऐकण्याची. तो म्हटला, आई किती दिवसापासून मला ऐकवतेस की मी तुला दूध पाजलं, मी तुला दूध पाजलं. जरा वाईट वाटून घेऊ नको, पण एक विचारू, मला दूध पाजलं असं म्हणण्यापेक्षा मला दूध पाजण्यासाठीच ईश्वर परमात्म्याने हे तुझ्या स्वाधीन केलेलं दूध आहे. बाळाचं संगोपन करण्याची जबाबदारी तुझ्यावर त्या भगवंतानी दिलेली आहे. मला तू दूध पाजलं याचा अर्थ तुला सुद्धा कोणीतरी दुग्धपान केलं असावं. मग आईने मुलांना दूध पाजलं खऱ्या अर्थाने उपकार नाही, कर्तव्य आहे. तसं आई वडिलांची मुलांनी सेवा केली म्हणजे मुलाच्या आई वडिलांवर उपकार आहेत असं नाही, तर ते मुलाचंही कर्तव्य आहे. मग आईने दूध पाजलं याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तसं तिचे जसे उपकार नाही तसं ब्रह्मज्ञान चांगलं म्हणून मी राखून ठेवावं की द्यावं? आता त्याच्या पुढचा पुन्हा एक मुद्दा आहे. आईने दूध द्यावं हे बरोबर आहे, पण कोणालाही द्यावं असं आहे नाही. सेवितयाची चाड जरी अनन्य मिळेल, ज्याला सेवन करण्याची गरज इच्छा आहे आणि दूध प्राशन करण्यासाठी तो अनन्य आहे, त्या मुलाला द्यावं. तसं अर्जुना ज्ञान द्यावं इथपर्यंत ठीक आहे, पण कोणालाही द्यावं का? नाही. ही गोष्ट तर आवर्जून सांगतायत भगवान. इदंते ना तपस काय ना भक्ताय कदाचन. अर्जुना, हे ज्ञान गीताशास्त्र मी तुला दिलंय, पण तू कोणालाही सांगू नको, कारण ज्यांना सांगायचंय तो गरजू पाहिजे. नाहीतर मग असं होईल, नाशिक सारख्या एसटी स्टँडवर एखादा माणूस मुंबईला येण्याकरता निघाला, एखादं त्याला लग्न सापडवायचंय, त्याच्याबरोबर 2-3 मुलं बाळ आहेत, त्याची पत्नी आहे, लग्नात देण्याच्या सप्रेम भेट वस्तू पण त्याच्या सोबतच आहेत. हीच गाडी सापडली तरच लग्न सापडेल, अन्यथा सापडणार नाही याची त्याला चिंता आहे. गाडी मुळातच अर्धा तास लेट आली आणि इतकी गर्दी चहूबाजूनी लोकांनी, ते आपण महाभारतात बघितलं होतं ना, आक्रमण म्हटलं की सैन्य तुटून पडायचं, तसं लग्नाच्या सीझन मध्ये असे प्रवासी त्या गाडीवर एसटीवर तुटून पडतात. मग त्यांना विचार पडला, आता सप्रेम भेट देण्याच्या वस्तू हमालाकडून न फुटता वरती टाकाव्यात की मुलं पहिल्यांदा गाडीत चढवावेत, की कंडक्टर सांगतात तिकीट लाईनला मिळेल, खाली गाडीत मिळणार नाही, अशा प्रवाशांनी तिकीट न घेता बसू नये, म्हणून तिकीटला नंबर लावावा की काय करावं? एकदम बेचैन झाला, घाबरा झाला, पळत सुटला. काय करावं? गाडी फार वेळ थांबत नाही. अशा इतक्या जबरदस्त घाईत असताना त्यांना जर आमच्यासारखे एखादे महाराज भेटले आणि त्यांनी सांगितलं इकडे या, म्हणले काय तुम्हाला भगवान परमात्म्याने गीतेच्या 10व्या अध्यायात काय सांगितले ते सांगू का? तो काय म्हणेल? सांग म्हणेल. त्याची मनस्थिती काय असेल याची कल्पना करा आपण. आणि त्यावेळी तो गीता ऐकण्याच्या आणि मार्गावर आहे. तो म्हणेल बाबा मला देवाने काय सांगितले ते सांगू नको, या गाडीत जागा मिळेल का सांग, ही गाडी मिळेल का सांग, लग्न सापडेल का सांग, हे सांगायचंच असलं तर गीता सांगावी पण कोणाला? सेवितयाची चार जरी अनन्य मिळेल. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, भगवान परमात्मा म्हणतायत, अर्जुना आनंदक अनन्य गती पै सुमनु आणि शुद्धमती आनंदक अनन्य गती पैगा गौप्य ही तया प्रती चावळी जे सुखी. गौप्य म्हणजे गुह्य, गुढ मोठा गमतीदार प्रश्न आहे. तुम्ही धन जमिनीत पुरून ठेवलं, हो म्हणा, म्हणजे अशी कल्पना करा. तसं नाही ठेवण्यापुरतं बॅलन्स आपल्याकडे पण आहे. आता जमिनीत धन पुरून ठेवलं, मग ही गोष्ट कोणालाही सांगावी का? नाही. बरं मग न सांगता मरावं का? नाही. न कोणाला सांगता जर आपण मरून गेलो तर धन जमिनीतच राहील. सांगावं म्हणजे मग कोणालाही सांगावं का? नाही, कोणालाही सांगू नये, पण सांगितल्याशिवाय मरू नये.
मग तो जमिनीत पुरून ठेवलेलं धन कोणाला सांगतो? त्या कुटुंबापैकी जो त्याच्यावर प्रेम करतो, म्हातारपणी सेवा करतो, जवळीक साधतो. मग शेवटच्या क्षणी डॉक्टरनी सांगितलं आजची रात्र उलटली तर पेशंट तुमचं नाहीतर यमराजांचं. ही रात्र जेव्हा डॉक्टरांकडून कळली त्यावेळेला तो त्या माणसाला जवळ बोलवतो, बाळू इकडे, आतापर्यंत मी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, सर्वांपासून राखून ठेवली, पण तू माझा अनन्य आहेस, माझ्याशी अनन्य आहेस, ही तुझ्या कानात सांगतो. आपत्ती काळी लक्षावधी रुपयाचं हे धन आहे, याचा वापर कर. दृष्टांत संपला. तसं भगवान म्हणतायत अर्जुना खरं सांग का बाबा, अरे ही गोष्ट मी आतापर्यंत कोणाकोणापासून लपून ठेवली. हो, फार सुंदर भागवतामध्ये श्लोक आलेले आहेत. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी आतापर्यंत ही गोष्ट कोणाकोणापासून लपून ठेवली. माझ्या पत्नीपासून लपून ठेवली, माझ्या सख्या बळीभद्र भावापासून लपून ठेवली, माझ्या माता पित्यापासून वसुदेव देवकीपासून लपून ठेवली. आतापर्यंत जी गोष्ट मी कोणालाही सांगितलेली नाही ती गोष्ट मी तुला सांगतोय. हो, या ठिकाणी न च संकर्षणः न श्री नैवात्मा, जी गोष्ट आतापर्यंत मी कोणालाही सांगितली नाही अर्जुना ती गोष्ट मी तुला सांगतोय. म्हणून गुढपण आपुले मोडो, वरी बोलणे ही बोलावे घडो, आणि आमुच्या जीवीचे पडो तुझ्या जीवी. माझ्या जीवातलं मी तुझ्या जीवात घालतोय याचं एक महत्वाचं कारण आहे, तू अनन्य आहे, तू शुद्धमती आहे म्हणजे चांगल्या बुद्धीचा आहे, आणि सुमनू चांगल्या मनाचा आहे. आणि म्हणून गीताशास्त्र मी तुला सांगतो, गीता कोणालाही सांगावी का? मग मी उदाहरण दिलं, दूध द्यावं पण कोणालाही का? तसं गीता सांगावी पण कोणालाही का? मग तुलाच का सांगतो? मग आता ऐका, गीता मी तुला सांगतो याचा अर्थ मी तुझ्यावर उपकार करतो असं मात्र नाही. आम्ही आपुलियाच्या स्वार्था बोलो पुढती, मी माझा स्वार्थ साधतो, पण याच्यात आध्यात्मिक स्वार्थ आहे का? हा लौकिक सांगितला. आध्यात्मिक स्वार्थ असा आहे, ज्ञान ज्ञात्यांच्या आश्रयाने आहे. हो, ज्ञान सावयवी असा पदार्थ नाही, निरवयवी आहे, साकार नाही निराकार आहे, मूर्त नाही अमूर्त आहे. म्हणून ज्ञान ज्ञात्यांच्या आश्रयाने राहतं, विनाश्रय ज्ञान राहत नाही. जेव्हा जेव्हा ज्ञाता तेव्हा तेव्हा ज्ञान, जेव्हा जेव्हा ज्ञाता नाही तेव्हा तेव्हा ज्ञान नाही. म्हणून गीतेच्या 4थ्या अध्यायात भगवंतांनी नष्ट हा शब्द वापरलाय, योगो नष्ट परंतप. पण नष्ट शब्दाचे संस्कृतमध्ये 2 अर्थ होतात, नष्ट म्हणजे नाश आणि नष्ट म्हणजे लोप. बाकीच्या ठिकाणी नाश ठीक आहे, ज्ञानाचा नाश कसा होईल म्हणून लोप सांगितलाय. कालाच्या ओघात ज्ञानाचा लोप होतो, ज्ञाता जेव्हा लोपतो तेव्हा ज्ञान लोपतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारापूर्वी काय झालं होतं? लोपले ज्ञान जगी हित नेण ते कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञान लोप पावलं होतं. मग लोपलेलं ज्ञान जसं प्रगट करावं लागलं तसं कालाच्या ओघात हे ज्ञान लोप पावलं होतं. अर्जुना आतापर्यंत हे लोपलेलं ज्ञान आज मी तुझ्या निमित्ताने जगाला प्रदान करतो, त्यात माझा स्वार्थ आहे, तुझ्यावर उपकार नाही. जोपर्यंत ज्ञाता नाही तोपर्यंत ज्ञान नाही. ज्ञाता नव्हता म्हणून ज्ञानाचा लोप झाला होता, आणि जेव्हा ज्ञान लोपेल तेव्हा काय होईल? जगातला धर्म लोपेल तेव्हा काय होईल? त्याचं उत्तर थोडक्यात आहे, दिवा गेल्यावर काय होईल? प्रकाश जाईल आणि अंधार राहील. दिवा लावल्यावर काय होईल? अंधार जाईल आणि प्रकाश येईल. तसा ज्ञान किंवा धर्म जर लोप पावला तर जगातलं सुख मावळेल आणि दुःखच उरेल. जगात धर्म आणि ज्ञान जर नांदलं तर दुःख नाहीसं होईल आणि सुखच प्रत्येकांना उपभोगायला मिळेल. याकरता या जगातला लोपलेला धर्म, जगात लोप पावलेलं ज्ञान आज तुझ्या निमित्ताने मी जगात पुनरुज्जीवन त्याला प्राप्त करू शकतो, प्रगट करू शकतो. यात माझा स्वार्थ आहे, यात तुझ्यावरती आभार उपकार असं काही समजू नको. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत आम्ही आपुलियाच्या स्वार्था आणि बोलो पुढती, तू उपकार समजू नको. याच्यावर एक उदाहरण दिले ज्ञानेश्वर महाराजांनी, कळेल असंच आहे. एखादी माता भगिनी आपल्या मुलाला पुन्हा 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 कपडे, त्याला स्नो पावडर, गंध, काजळ वगैरे शृंगारित करते, अलंकारित करते. मला सांगा, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत मला सांगा तुम्ही त्या मुलाच्या अंगावर घातलेले दागिने कपडे त्या 1-1.5 वर्षाच्या मुलाला कळतात का हो? आणि कळले असते तर जरा पुढे जाऊन सांगू का? त्या मुलाला जर कळलं की माझा जो पॅन्ट पीस आहे, म्हणजे पॅन्टसाठी वापरलेला पीस हा टेरिकॉट कापड आहे आणि 50 रुपये किमान 100 रुपये मीटरचं कापड आहे, असं त्या मुलाला कळलं तर ते 1 नंबरचं 2 नंबरची काम त्यात आटपेल का? 1 वर्षाचा मुलगा त्याला काय कळतं? त्याच्या बोटात अंगठी घाला, हसत नाही, सोन्याची अंगठी काढून घ्या, रडत नाही. याचा अर्थ तो महात्मा आहे असं नाही, हे नक्की आहे. त्याला कळतच नाही. येऊन हृष्यती न द्वेष्ट न शोचती न कांक्षती, म्हणजे काय महात्मा आहे तो? फार सुंदर वर्णन केले शंकराचार्यांनी. शंकराचार्यांनी महात्म्याला अनुरूप आणि लहान मुलाचा दृष्टांत दिलाय. क्षुधादे व्यथां त्यक्त्वा बालक्रीडती वस्तूनि तथैव विद्वान रमते निर्ममो निरहं सुखी. शंकराचार्यांचे श्लोक आहेत ते आपल्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात आलेले.
शंकराचार्य सांगतायत लहान मुलगा त्याला हेही कळत नाही, क्षुधा दे व्यथाम ते बाल क्रीडती वस्तूनी, खेळण्याची वस्तू मिळाली तर सोन्याचा दागिना काढून देतं ते. मग त्याच्या अंगावर घातलेले कपडे दागिने त्याला कळत नाहीत, ते हर्षित होत नाही. मग ती आई पुन्हा पुन्हा त्याच्या अंगावर कपडे घालते की नाही? हा नाही घालते, ठीक आहे, उद्या सांगा परवा सांगा. घालते, हे बरोबर आहे का? मग मुलगा त्याला जाणत नाही, पण मुलगा जेवढा सुशोभित दिसेल, शृंगारित असेल, तेवढा आनंद मुलाच्या आईला. त्याला बघून डोळे भारावून जातात. माझा राजा, माझं सोनुलं, माझा बबड्या असं म्हणून येते, जवळ कडेवर घेते, मटामटा मुके घेते, राजा असं म्हणून त्याला कुरवाळते. मला कशा करता सांगायचंय, हे त्यातलं वर्म आहे. मग मुलाच्या अंगावर घातलेले कपडे मुलाला कळत नाहीत, आई त्याला शृंगारित करते, आई स्वार्थ साधते. मुलगा जेवढा चांगला दिसेल तेवढा आनंद आईला आहे. मग आईला आनंद असल्यामुळे ती आपला आनंद वाढवण्यासाठी मुलाला कपडे दागिने शृंगार वगैरे. तसं अर्जुना, तुझं हित तुझ्या पदरात जसं जसं पडेल ना, तसं तसं माझं सुख वाढतंय, म्हणून माझा स्वार्थ. तैसे तुझे हित आघवे. ज्ञानोबा म्हणतात, आगा बाळका लेव विजे लेणे तया शृंगारा बाळ काय जाणे. बाळका लेव विजे लेणे पण तया शृंगारा बाळ काय जाणे. मग तो सोहळा भोगणे जननीय दृष्टी. तो आनंद मुलाच्या आईला, मुलांना नाही. हे जसं मग त्याप्रमाणे तुझंही तुझ्या पदरात पडेल ना, तसं तसं माझं सुख वाढतं. तैसे तुझे हित आघवे जव जव का तुझ फावे, तव तव आमुचे सुख दुनावे. आईशे होत असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, तुझंही तुझ्या पदरात जसं जसं टाकलं जाईल ना, भगवान म्हणतात तसं तसं माझं सुख वाढतं. याच्यावर कशाप्रमाणे वाढतं? ज्ञानोबारायांनी एक उदाहरण दिलं, किंवा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो छोटंच. आपला मुलगा जेवढा मोठा झालेला असेल तेवढा आई वडिलांचं सुख वाढतं ना. एक जणांनी विचारलं, गोविंदराव अहो 4-5 दिवस झाले तुम्ही भेटलेच नाही, कुठे गेले होते? म्हणले मुंबईला. मुंबईला? वा वा, जीवाची मुंबई केली, बरं झालं. काय कोणीकडे गेले होते? काय काम काढलं होतं? अहो काम काय, आमचे बाळासाहेब नाही का मुंबईला सर्व्हिसला आहे, त्यांची बदली हल्ली मुंबईला आहे. असं होय, तुमचे चिरंजीव म्हणता. हो. कसं काय चाललंय त्यांचं? म्हटले अहो त्यांचं काय विचारता? म्हटले काय, मोठा बंगला आहे, फिरण्यासाठी अँबेसेडर फ्लॅट एम्पाला कार आहे. म्हटले बर, यापैकी एखादी समजा. किंवा अहो काय बेल मारली की नोकर चाकर हाताखाली, काहीही काम करण्याचं काम नाही. एवढं कसं परवडतं त्यांना? परवडतं म्हणजे पगार किती? 7,000 रुपये पगार. 7,000? तसं काय 7,000 घेऊन बसलात, तसा 10,000 रुपये पडतो त्यांना पगार. आता कसा पडतो हे तुम्हाला काय सांगायला नको, कसा पाडावा लागतो तेही सांगायला नको. या काळात तरी 10,000 रुपये पगार पडतो. म्हटले हो. आता सांगा, ज्याचा मुलगा रोजगार हमीवर जातो त्याला याच्या मुलाचा 10,000 रुपये पगार ऐकताना कसं होईल? पेढा खाल्ल्यासारखं होईल? नाही. त्याला जरा रागच आला. मग त्यांनी काढला चिमटा, वैचारिक चिमटा. तो म्हटला, गोविंदराव कशाला गप्पा ठोकता पोरांचा आणि पुरुषार्थ गाता? म्हणजे काय झालं? अरे त्यांना जर 10,000 रुपये पगार आहे तर तुमच्या अंगावर जे धोतर आहे, धोतर ते बरं गुडघ्या एवढंच का बरं? एकाचे 2 करून का नेसता? 10 थिगळं का, 10-5 गाठी का, शिवलेलं का, फाटकं का, ब्रॉसलेटची जोडी का नाही पाठवीत, धोतर जोडी, टेरिकॉट जोडी का नाही पाठवत? मग तो काय म्हणतो, ते जाऊ द्या गोपाळराव, झाकली मूठ 1.25 लाखाची. 10,000 रुपये ज्याच्या मुलाला पगार आहे त्याच्या बापाचे हे उद्गार आहेत. जाऊ द्या गोपाळराव, अहो झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणले कशी काय? अहो मी त्याला म्हटलं ना बाळू, अरे पैसे पाठव घरी. तो म्हणतोय दादा, शहरातल्या पैशांना खेड्यातलं हवामान मानवत नाही. आता बरं, नो रिटर्न सप्लाय म्हणतो. काय शिटीत आता शहरात राहणाऱ्या माणसांना खेड्यातल्या बाजरीला, खेड्यातल्या गव्हांना, खेड्यातल्या ज्वारीला शहरातलं हवामान मानवतो, पण शहरातल्या पैशाला मात्र खेड्यातलं हवामान मानवतो. विनोद सोडा. मग तो काय म्हणतो गोपाळराव, गोविंदराव मग अशी जर परिस्थिती, मग कशाला त्याचे गोडवे गाता? पुन्हा त्याचा स्वाभिमान जागा झाला. कशाला गाता म्हणजे, मला नका का पैसे पाठविणं, पण माझा मुलगा आहे, तो जेवढा श्रीमंत होईल, जेवढा मोठा होईल, तेवढं माझं सुख वाढणार. तसं भगवान म्हणतायत, अर्जुना तू जेवढा जेवढा सुखी होशील, जेवढं ही तुझ्या या ब्रह्मज्ञानाने पदरात टाकेल, तेवढं तेवढं माझं सुख वाढते. आणि त्यामुळे मी तुला बाबा भूयेव भूयेव पुन्हा ऐक पुन्हा ऐक हा प्रपंच करतोय. तेव्हा त्याच्यात माझा स्वार्थ आहे, तेव्हा तुझ्यावर मी उपकार करतो, असं काही तू समजू नको, असा गैरसमज काही करून घेऊ नको. आणि याच्यापेक्षा आता जाऊ दे, फार बोलणं सोडून दे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता असो हे विकडी. असो हा शब्द केव्हा आहे तो माहिती आहे ना? असो हा पहिला विषय संपवून नवीन विषयाला प्रारंभ करण्याच्या सीमेवर येतो. हो, आपण पत्र लिहिताना मला वाटतं असोचा वापर इथं करतो. तीर्थस्वरूप दादांचे चरणी चिरंजीव बाळासाहेबांचा साष्टांग दंडवत विनंती. विशेष पत्रास कारण, माझ्या पत्नीची तब्येत अधूनमधून सारखी बिघडते.
माझा मुलगा 3 वेळेला परीक्षेला बसवला, पण अजून 2 विषयच जातात त्याचे. हो, मला प्रमोशन मिळणार होतं, पण अद्याप पावेतून मिळालेलं नाही. घर मालकाने आणि खोली भाडं वाढवलं. आता काय विचारता, नळाची पट्टी हे सगळं आणि वाढतंय. तेव्हा अशा अडचणीत असे कसे तरी एक एक दिवस मी काढतो या ठिकाणी. एवढं लिहितो आणि मग म्हणतो असो बाकी सर्व ठीक आहे. म्हणजे एवढं सोडून बाकीचं सगळं ठीक आहे. मग काय काय ठीक आहे, मग तो तिथून पुढं जे काही चांगलं असेल ते मला मित्र चांगला लाभला, अमकं झालं धमकं झालं, असं झालं तसं झालं, मी ॲक्सिडेंटमधून वाचलो, सगळं काही चांगलं आहे, वर ईश्वर कृपेनं चांगलं होईल, कळावे आपला बाळासाहेब. असं असो हा शब्द केव्हा मागील विषयाची पूर्तता आणि पुढील विषयाला प्रारंभ. तसं इथं ज्ञानेश्वर महाराज काय करतात, आता असो हे विकडी मज उघड तुझी आवडी. आता असो दे बाबा विकडी, म्हणजे वेगवेगळी उदाहरणं देऊन मी तुझ्यावरती जे उपकार करीत नाही हे पटवण्यापेक्षा, वेळ घालवण्यापेक्षा आता एकच सांगू का, म्हणजे काय, आता असो हे विकडी मग उघड तुझी आवडी. आता झाकून ठेवायचं काही काम नाही. मला उघड तुझी आवड आहे, तुझ्यावर माझं नितांत प्रेम आहे. येत अहम प्रियमान आहे, या पदाचं व्याख्यान आहे का आता. येत अहम प्रियमान आहे, तुझ्यावर माझं उघड प्रेम आहे. किती प्रेम आहे सांगू जरा. तसं भक्तावर किती प्रेम आहे हे अनेक प्रमाणाने कळतच आपल्याला. पण सर्व भक्तांपेक्षा पांडवांवर अधिक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ज्ञानोबाराय बोलतात, मी नाही बोलत. जे दिवोनी जन्मले पांडव जगी. जेव्हा जोपर्यंत पांडव जन्माला आले नव्हते तोपर्यंत भगवान बाकीच्या भक्तावर प्रेम करीत होते. ज्या दिवशी पांडव जन्माला आले त्या दिवशी द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेवणी व्यासाच्या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवा घरी तो रात्रंदिवस राहायचा, पांडवावर किती प्रेम करायचा याच्यासाठी एक महाभारतातला श्लोक सांगतो. महाभारतात असा एक प्रसंग आहे. भगवान परमात्मा शिष्टाई करण्याकरता गेले. याचं कारण आहे, सर्वांचं म्हणणं होतं देवा एवढ्या मोठा ब्रह्मांडाचा मालक तू, अरे दुर्योधन आहे, दुष्ट आहे, तो ऐकणार नाही, तुझा अपमान करील, आणि कशाला आमची बाजू धरून शिष्टाई करतो, विजय कोणाचा आहे, हो युद्ध ठरले ना. भगवंतांनी नीती सांगितली, थांबा, शिष्टाई का करायची असते त्याचं शास्त्र आहे. ज्यांच्या बाजूने शिष्टाई केली गेली त्या बाजूला युद्धामध्ये जेवढी वित्तहानी होईल, जीवितहानी होईल, जेवढे अनर्थ घडतील तेवढी पाप ज्यांनी शिष्टाई मोडून टाकली त्यांच्या डोक्यावर बसतात. ज्यांच्या बाजूने शिष्टाई झाली ते पापातून मुक्त होतात. म्हणून ऐकणार तर नाहीच मला माहिती आहे, पण शिष्टाई जर केली तर एवढे लोकांचे प्राण जातील ना, त्याचं पाप दुर्योधनाला लागेल, पांडवांना लागणार नाही. ही नीती देवाची. मग देवाने सांगितलं, म्हणजे मग खुशाल जा, आता जा, खुशाल जा. आणि मग भगवान परमात्मा गेले शिष्टाई करायला. सर्वजण एकत्र जमले. शिष्टाई करण्याचा विषय असा होता, कौरवांनो, अरे बाबा पांडव तुमचे भाऊच आहेत, त्यांचंच राज्य, त्यांनी डावावर हारले, त्याप्रमाणे 12 वर्ष वनवासही केला, 1 वर्ष अज्ञातवास केला, आता परत आले, त्यांचं अर्ध राज्य त्यांना देऊन टाका. बर तरी हो, नाही. मग असं करा, किमान 5 गावं तरी जगण्यासाठी द्या, नका अर्ध राज्य देऊ, 5 गावं. महाभारतात त्याचं वर्णन आहे. त्यांनी एकच उत्तर दिलं, शुच्च माग्रन्न दास्यामी विना युद्धेन केशव. हे दुर्योधनाचे उद्गार आहेत. देवा सुईचं टोक जिथं बसेल इतकी माती सुद्धा मी युद्ध केल्याशिवाय देणार नाही, विना युद्धेन. युद्धाशिवाय सुईच्या टोका इतकी माती देणार नाही, तर 5 गावं अर्ध राज्य कुठं. मग भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे नका देऊ. अमान्य केलं, भोगा प्रायश्चित्त त्याचं. जेव्हा भगवान निघाले तेव्हा पुढचा मुद्दा महत्वाचा आहे. दुर्योधनाने देवाला जेवणाचा आग्रह केला. असे पाट आहेत, असे ताट आहेत, हो सोन्याचे तांबे आहेत, बर चांदीचे ताट आहेत, चंदनाचे पाट आहेत, जगातले अप्रतिम असे पदार्थ बनवलेले आहेत, तुम्ही जेवायला थांबा. भगवंत जेवले नाही. म्हटले माणसाने 2च ठिकाणी जेवावं. महाभारतात त्याचा विषय आलेला आहे. 2च ठिकाणी जेवावं. कोणत्या? जेवू घालणाराचं शुद्ध प्रेम असेल तर तिथे जेवावं. आपत्ती काळात आपण असलो तर कुठेही जेवावं. आपत्ती काळात आपण असलो म्हणजे आपल्यावर भीक मागण्याची पाळी आली नाविलाजानी, तेव्हा आपल्याला जगात कोणी ओळखत नाही, मग कुठेही जेवलं तरी पाप लागत नाही. किंवा जेव घालणाराचं प्रेम असेल तिथं जेवावं. महाभारतात त्याचे श्लोक आहेत, संप्रीती भोजा नेन्यानी आपद भोज्याने वापुना. पण राजा, एक तर तुझं माझ्यावर प्रेम नाही, नच संप्रियसे. हे राजन, नच संप्रियसे, एक तर तुझं माझ्यावर प्रेम नाही, नचे वापद गतावय. एक तर मी आपत्तीत नाही आणि एक तर तुझं माझ्यावरती प्रेम नाही, आणि म्हणून मी तुझ्याकडे अन्न ग्रहण करीत नाही. त्यावेळेला दुर्योधनाने काय बोलले ते ऐका. दुर्योधन म्हणाला, देवा आपत्तीत नाही हे मान्य आहे, परंतु म्हणजे प्रेम नाही माझं तुझ्यावर, हे कसं काय. आम्ही पांडवांचा द्वेष करतो एवढ्यावरूनच ना. मग पांडवांचा द्वेष करतो ही आमची भाऊबंदकी आहे, त्यांचा आमचा द्वेष चालणारच. पण तुला तर आम्ही दोघंही सोयरे सारखेच ना, नातेवाईक.
मग पाहुण्यांनी कशाला आमच्या भाऊबंदकीत डोकं घालावं, यांच्याकडे शिरा खावा, त्यांच्याकडे पोहे घ्यावेत, दोघांना टा टा करावं, निघून जावं. पाहुण्यांना काय घेणंय, आमची ती भाऊबंदकी, हे चालायचं, चालणारच. त्यावेळेला पांडवांचा काय संबंध, आम्ही द्वेष तुझा तर करीत नाहीत ना, पांडवांचा द्वेष करतो ना. मग भगवान म्हटले ऐक आता दुर्योधना, पांडवांचा आणि माझा काय संबंध आहे, ऐक आता. म्हणले काय, त्यावेळचा महाभारतातला श्लोक ऐका. त्यांचा द्वेष म्हणजेच माझा द्वेष. यस्तान द्वेष्टी समान द्वेष्टी यस्तान अनु समान अनु पांडवान द्विषते राजन मम प्राणाही पांडव. पांडव कोण आहेत माझे माहितीये, मम प्राणाही पांडवा. पांडव माझे प्राण आहेत, प्राण. मग पांडव जर माझे प्राण असतील तर मग माझ्या प्राणाचा द्वेष म्हणजेच माझा द्वेष. यस्तान द्वेष्टी समान द्वेष्टी, त्यांच्या द्वेषातच माझा द्वेष आहे. आणि म्हणून मी तुझ्याकडे अन्न ग्रहण करणार नाही म्हणजे नाही. मी कशा करता बोललो होतो, पांडव माझे प्राण आहेत, प्राण. त्याला म्हणतात आता असो हे विकडी मज उघड तुझी आवडी. येत अहम प्रिय मानाय. किती प्रेम, प्राणावर किती प्रेम करता तुम्ही, महत्वाचा भाग आहे. सर्वांपेक्षा प्राणावर प्रेम आहे ना, तसं सर्वांपेक्षा पांडवावर प्रेम आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीतो आसी. ज्ञानेश्वर महाराज. देखा म्हणजे खानदेशी शब्द आहे हा. देखा म्हणजे पहा, पहा त्या अर्जुनाकडे पहा, किती नवल आहे, किती अद्भुत प्रेम करतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी ते इतकं खाली येऊन एक उदाहरण दिले. ते म्हणतायत तया पाचाही तू अर्जुना, तो श्रीकृष्ण 6व्या याची झाला.